नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून ते उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। राज ठाकरेंनी विधानसभेसाठी खास रणनीती आखली असून ते मनसे या नाशिक शहरातील 4 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे। मनसेची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक 3 आमदार नाशिकमधून निवडून आले होते, त्यामुळे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो। नाशिक महानगरपालिकेत सत्ता आणि 3 आमदार अशी भक्कम स्थिती मनसेची होती, मात्र गडबाजीमुळे मनसेला मोठा धक्का बसला आणि मनसेच्या नाशिकची सत्ता गेली। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे, तर नेत्यांकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा आणि मेळावे सुरू आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसामान्य यात्रा अकोलेत दाखल झाली। अकोले येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी थेट उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। अजित पवार म्हणाले की गेल्या 5 वर्षातील 3 वर्ष मला काम करायला मिळाले। या 3 वर्षात तुमच्या बहादर आमदाराने किरण लहामाटे माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला। आधीचे 2 वर्ष मिळाले असती तर अधिक काम करता आलं असतं। तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतील। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल। महायुतीमध्ये सिटिंग गेटिंग या सूत्रानुसार 6 जागांवर विद्यमान आमदार रिंगणात असतील। कराड उत्तर आणि कराड दक्षिणसाठी महायुतीला उमेदवार जाहीर करावा लागू शकतो। साताऱ्याच्या महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या 4 मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील याचे चित्र स्पष्ट आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवतील। यावेळी विजयी झाल्यास ते 6व्यांदा आमदार बनतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकर आणि कोरेगावमधून विधानसभाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा दररोज चर्चा रंगलेल्या असतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याचं चित्र दिसायला मिळतंय। राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे। सध्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चा दररोज रंगल्या असतात। त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडाऱ्यात मात्र काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यातील साकोली इथं, भंडारा जिल्ह्यातील 3 आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची मुलाखती घेण्यास सुरू केल्या आहेत। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या आहेत। यावेळी एका उमेदवाराला 10 मिनिटं देण्यात आली। माढा विधानसभेसाठी सध्या सर्वात जास्त मागणी शरद पवार यांच्या तुतारीकडे असून यासाठी अनेक दिग्गज उमेदवारांकडे डोळा लावून बसले आहेत। यातच माढ्याचे 6 टर्म आमदार असणारे अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे यांनी महायुतीला रामराम ठोकत तुतारी घेऊन निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। आपल्या मुलाला शरद पवारांनी जरी तिकीट नाही दिले तर महायुतीकडून न लढता अपक्ष लढणार असल्याची घोषणा केल्याने आता पवारांकडे उमेदवारीसाठी खऱ्या अर्थाने भाऊगर्दी तयार झाली आहे। यामध्ये रणजित भैया शिंदे भाजपकडून पवारांकडे निघालेले अभिजित पाटील आणि भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे 3 नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान बचाव नारे देत भाजपला आव्हान निर्माण केले आणि त्याचा प्रत्यय सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये निकालानंतर आला। भाजपकडून 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठीच असल्याचा घणानाद सातत्याने राहुल गांधी यांनी केलाय आणि तो आवाज कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले। आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे। गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा राहुल गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत महाराष्ट्रासाठी आता आपण विशेष रणनीती तयार केली असल्याचे दाखवून दिले। कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांनी 2 दिवस दौरा, तथापि 4 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांचा दौरा विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आला। मात्र दुसऱ्या दिवशी काल शनिवारी सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आले। या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा शक्ती प्रदर्शन केले। राहुल गांधी यांच्या या दौऱ्याइतकीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची सुद्धा चर्चा रंगली आहे। राहुल गांधी यांनी पहिल्या दिवशी दौरा रद्द झाल्याने त्यांनी माफीही मागितली।
गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणसं बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोप डागली आहे. गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसामान्य यात्रा पोहोचली. नंदाताई बाबुळकर चंदगड या मतदारसंघातून इच्छुक आहेत. अमोल कोल्हे म्हणाले की ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या, पण महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. इतकंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिलं. ते पुढे म्हणाले की वेडात मराठी वीर दौडले सात, हेच यात भूमीत घडलं आहे. स्वामी निष्ठा काय असते हे या मातीने दाखवले आहे. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमान जनता दाखवून देईल. 60 ते 62 विधानसभा मतदारसंघात तुतारीचा आवाज येत आहे. आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच असल्याचे ते म्हणाले. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉक्टर ज्येष्ठ साहित्यिका तारा भावळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोकसंस्कृतीचा अभ्यासक असलेल्या तारा भावळकर यांची निवड झाली आहे. तारा भावळकर वय 83 वर्षे इतके आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी ही घोषणा केली. या 6व्या महिला अध्यक्ष आहेत. 98 वर्षात 6 महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या 6व्या डॉक्टर तारा भावळकर आहेत, तर 5व्या अरुणा ढेरे होत्या. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतकांमध्ये 2 चिमुकले देखील आहेत. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या KN गायकवाड मार्गावरील गोंगुर्डे प्लॉट नंबर 16 येथील छेदीराम अलगुराम गुप्ता 70 वर्ष यांच्या राहत्या घराला आग लागली. गुप्ता यांचे राहते घर 1 ते 2 पोटमाळ्याचे असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉक सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली. चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी या कॉलनीतील दाटीवाटीने घर आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहतात. सतत गजबज असलेला भाग आहे. शनिवारी रात्री तर सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पहाटे 4:30 वाजता घरात आग लागली. झोपेत असलेल्या अनेकांना काय घडले हे समजलेच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता, हे आता समोर येत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठका मेळावे सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील BRS पक्ष विलीन झाला आहे. BRS पक्षाचे प्रमुख BG देशमुख यांच्यासह पक्षातील समन्वयक आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बातम्यांचा प्रवाह असाच सुरू राहील. बघत रहा महाराष्ट्र TV 24. प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेड आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून. तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बर का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात
आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे